सो आमचा आज गोव्यातला दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता गाईज आमचं डिनर आता रूमवर आलेलं आहे आणि आज आम्ही मागवलेलं ग्रिल पॉम्फ्रेट आणि त्याच्यासोबत आलाय रायता आणि बिर्याणी त्यांनी कॉम्प्लिमेंटरी पाठवली आहे आणि हे सॅलड आहे आणि हा पापड आहे ह्याच्यामध्ये त्यांनी पॅक करून दिला आहे. लंचला ॲक्च्युली आमचं जायचं ठरलं नव्हतं लंचला, पण मला आता भूक लागायला लागली आहे. सो आता मी पणजीच्याच कॉपर लीफला चाललो आहे. ॲक्च्युली परवरीला पण आहे कॉपर लीफ आणि पणजीला पण आहे. तर परवरी इथून खूप लांब आहे. सो आम्ही आता पणजीलाच जातो आहे कॉपर लीफला. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला त्यांची थाळी दाखवते. मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेली आहे तिकडची थाळी. तर बघा आज गोव्यातला दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता आज कुठे जायचा प्लॅन अजून केला नाही आहे, पण आता मी आले वॉकला. मन करते बीचवरती रनिंग करायचं, पण खूप ऊन पण आहे. त्यामुळे उन्हात धावले तर बरं डोकं दुखेल, म्हणून मी अवॉइड करते. इथे सावली आहे तर इथे चालायला पण मजा येते. ब्रेकफास्टमध्ये इतक्या व्हरायटीज आहेत, पण आणि मी कन्फ्यूज झाले काय खाऊ, आणि मी एवढं सगळं खाऊ पण नाही शकत. आणि सगळं बघितलं मी, पण जाऊन मी शेवटी फ्रूट्स घेतले आणि 2 पराठे घेतले. बाकी हेवी सगळं माझ्याच्याने नाही होणार खायला, म्हणून मी फक्त राऊंड मारून आले आणि जाऊन मग फ्रूट्स घेतले.
गाईज, सो आत्ता मी एकटीच आहे रूममध्ये, कारण सागर गेला आहे त्याच्या मीटिंगला पणजीला, आणि तो दुपारी 2पर्यंत येईल रिटर्न. मग आम्ही जाणार आहोत पणजीलाच. एक फोर्ट आहे सेंट रेईस मागोस म्हणून, तर तिथे आम्ही जाणार आहोत. म्हणजे तिथे अगोदर पण आम्ही बऱ्याचदा गेलो आहे, तर आज पण आम्ही तिथे जाणार आहोत. आणि तिथे एंट्री तिकीट काहीतरी 50 रुपीज असतं, म्हणजे आता माहीत नाही वाढलं आहे की नाही, पण साधारण 1 वर्षापूर्वी 50 रुपीज होतं. आणि तिथे खूप सिनिक व्ह्यूज आहेत त्या फोर्टवरती, आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे. तर आमचा तिथे जायचा प्लॅन आहे, पण आता सागर किती वाजता फ्री होतो आणि येतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सो मी आता माझं एडिटिंग करत बसले, आणि आत्ता जस्ट मी अर्ध्या 1 तासापूर्वी आम्ही ब्रेकफास्ट करून आलो. आणि लंचचा असा काय प्रोग्राम नाही आहे, कारण पोटं भरलेली आहेत आमची, आणि त्यामुळे लंचला जायचा अजून काही आमचा प्लॅन नाही झाला आहे. पण जर वाटलंच भूक लागते तर मग जाऊ कुठेतरी खायला. पण अदरवाईज आम्ही आत्ता तरी थोड्या वेळ तरी मी इथे माझं काम करणार आहे एडिटिंगचं. सो मंडळी, मी आत्ता रेडी होते आहे, आणि अजून माझी तयारी व्हायची बाकी आहे. फक्त मी ड्रेस चेंज केला आहे, आणि माझी ब्लॅक कॉफी मी आता पिते आहे, कारण कंटाळा आला मला बसून बसून. तर सागर येईल, त्याचा फोन आलेला, सागर येतो आहे. हे गाईज, सो आता सागर आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आता लंचसाठी. आणि लंचला ॲक्च्युली आमचं जायचं ठरलं नव्हतं लंचला, पण मला आता भूक लागायला लागली आहे. सो आता मी पणजीच्याच कॉपर लीफला चाललो आहे. ॲक्च्युली परवरीला पण आहे कॉपर लीफ, आणि पणजीला पण आहे. तर परवरी इथून खूप लांब आहे, सो आम्ही आता पणजीलाच जातो आहे कॉपर लीफला. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला त्यांची थाळी दाखवते. म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेली आहे तिकडची थाळी. सागरला तिकडची थाळी आवडते, सो तिथे जाऊन आम्ही बहुतेक थाळीच घेऊ. और मला जर फिश फ्राय काय हवं असेल तर मग मी कदाचित प्रॉन्स फ्राय घेईन. सो लेट्स गो. सो आज आम्ही आलो आहे पणजीच्या कॉपर लीफला. अदरवाईज आम्ही परवरी, ज्याला पोरवरीम पण म्हणतात, तिथे जातो. पण आज आम्ही पणजीच्या कॉपर लीफला आलो आहे. आता आम्ही ऑर्डर केलं आहे किंगफिश थाळी आणि प्रॉन्स रवा फ्राय. सो गाईज, हे आहे सेंट रेईस मागोस चर्च, जे की फोर्टच्या बाजूलाच आहे. हा इथे समोर जो बघताय तिकडे फोर्ट आहे, आणि त्याच्या बाजूलाच लागून हे चर्च आहे. आणि मी चर्चच्या नावाच्या बाबतीत कन्फ्यूज होतो, म्हणून सागर चर्चचं नाव बघायला गेलेला, आणि आता तो येतोय. कन्फ्यूज होते. तर हे जे चर्च आहे ते सेंट रेईस मागोस चर्च आहे, आणि हा सेंट रेईस मागोस फोर्ट आहे. पण आता आम्ही फोर्टवरती नाही जाणार आहोत, कारण आम्ही बऱ्याचदा गेलो आहे फोर्टवरती,
आणि आता त्यांचं ऑलमोस्ट ते 4 वाजता बंद होतो तो फोर्ट आणि टाईम झाला आहे नाही 4ला. तर आता टाईम झाला आहे त्यांचा बंद व्हायचा. सो आम्ही आता फोर्टवरती नाही जाणार आहोत. आणि आज सकाळी थोडा पाऊस पडलेला तर थोडं स्लिपरी पण असेल वरती. इथे बऱ्याचशा शूटिंग्स वगैरे होतात. मध्ये एकदा एका साऊथ पिक्चरची होती ना शूटिंग, तिकडे सगळे होते ते. कधी नेक्स्ट टाईम आम्ही आलो ना पुन्हा तर तिथे सेंट ट्रेस मागोस फोर्टचा मी व्लॉग नक्की बनवेन. मी ॲक्च्युली पहिल्यांदा तिथे व्लॉग नाही बनवला आहे पण फोटोज काढले. तर तिकडे वरती खूप सिनिक व्ह्यू आहे. तर तुम्हाला तो व्ह्यू कळण्यासाठी म्हणून मी माझे काही फोटोज इथे टाकेन. हा गेट आहे पण आम्ही असंच तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून इथपर्यंत जातो आहे. फोर्टवरती नाही जाणार आहोत कारण आम्ही तिकीट नाही परचेस केलं आहे कारण तिथे तिकीट चेक करतात. सो फक्त इथपर्यंतच आम्ही जाऊ. तिथून मग त्यांचा मेन एंट्रन्स आहे फोर्टचा, तिथे तिकीट्स चेक करतात आणि फोर्टवरनं खाली यायचा रस्ता हा आहे. हा इथून मेन एंट्रन्स आहे आणि ही इन्फॉर्मेशन आहे. सो आता आम्ही आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत आणि बाहेर इतका सुंदर व्ह्यू आहे. इव्हनिंगचे 7 वाजले आहेत पण बाहेर तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. सो गाईज आता आपण चाललो आहे खाली लॉबीमध्ये. तिथे थोडंसं चिल करणार आहोत. गाईज सो आता मी खाली लाऊंजमध्ये बसलेलो आणि अजून पण बसणार होतो पण इथे जोरात पाऊस आला आता. आणि पाऊस आला तरी पण इतकं मस्त वाटतं आहे. ॲक्च्युली आम्हाला असं वाटत होतं की पाऊस यावा आणि मी आज विदाऊट मेकअप आहे काही आणि माझी नेल्स पण सगळी तुटली आहे
इकडे यायचं आमचं अचानक ठरलं, त्यामुळे मी नेल्सची अपॉइंटमेंट घेऊन पण ती अपॉइंटमेंट्स फुल होत्या आणि मी जाऊ नाही शकले. त्यामुळे माझी नेल्स सगळी तुटली आहे. हे तर अर्धवट राहिले. सो प्लीज इग्नोर करा माझी नेल्स. आणि सागर आता इथे फिरतोय, कारण त्याला आज बीचवरती जायचं होतं संध्याकाळी, पण जाऊ नाही शकलो कारण तो पण कंटाळलेला. आणि आत्ता आम्ही जाणार होतो तर पाऊस आला. सो सागरचा थोडा मूड ऑफ झाला आहे, बट स्टील ही इज एन्जॉईंग. सागर, मजा येते? मस्त मजा येते. बट आय वॉज थिंकिंग की तुला पाऊस हवा होता. मी तू म्हणत पण होता की पाऊस आला पाहिजे म्हणून. ॲक्च्युली सो गाईज, आमचं डिनर आता रूमवर आलेलं आहे आणि आज आम्ही मागवलेलं ग्रिल पॉम्फ्रेट आणि त्याच्यासोबत आलाय रायता आणि बिर्याणी त्यांनी कॉम्प्लिमेंटरी पाठवली आहे. आणि हे सॅलड आहे आणि हा पापड आहे ह्याच्यामध्ये, त्यांनी पॅक करून दिला आहे.